काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितो भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण जगद्गुरु नरसिंह सरस्वती यांच्या व्रतबंधाचा सोहळा बघितला आणि त्या सोहळ्याच्या शेवटी आपल्या सगळ्यांना भावूक बनवून त्या आईचं अतीव दुःख आपण काल बघितलं। पण त्याचं काय झालं हो? आई त्याला प्रेमाने समजावून सांगते नरसिंह सरस्वतींना, अरे बाळा नको जाऊ रे, तू नाही बोललास तरी चालेल, तू बोलावं ही इच्छा होती, तुझे बोबडे बोल ऐकावे अशी माझी इच्छा होती, ते झालं, ऐकलं, पण हे बोलशील अशी इच्छा नव्हती, असं वाटलं नव्हतं। त्यामुळे तू मुका राहिला तरी चालेल, पण तू जाऊ नको, कारण तू आम्हाला एकुलता एक आहेस, तू आमचं रक्षण करणारा आहेस, तू आमचा संरक्षण आहेस, तुझ्यावर सगळी आशा आहे रे। नाना प्रकारे ती त्याला समजावून सांगते, त्याला कवटाळते आहे। त्यावेळेस ऐकोनी मातेचे वचन, आईचं ते सगळं बोलणं ऐकलं। मग बाळक सांगे ब्रह्मज्ञान। हे बघ आई, तू सांगतेस ते सगळं खरं आहे ग, ते पटतंय मला, पण ते आता शक्य नाहीये, कारण मी ब्रह्मचारी आहे। माझा जन्म हा जगाच्या कल्याणाकरता झालेला आहे। तू तुझं अंतःकरण दुखवू नको, तू स्वतः त्रास करून घेऊ नकोस, तू चिंता करू नकोस। तू म्हणतेस ना की तुला एकच मुलगा आहे, आई ऐक, तुला अजून 4 मुलं होती। 7व्या वर्षानंतर नरसिंह सरस्वती आपल्या मातेला समजवताना इथपर्यंत येतात, कारण त्यांना मातेला दुखवून जायचं नाही आहे। मातेने आनंदाने निरोप द्यावा अशी त्यांची इच्छा आहे। त्यामुळे तिच्या मनातल्या इच्छा, तिची वासना ही त्यांना पूर्ण करायची आहे। मग तिचा एक एक शब्द ते तिला सांगतात। तू काय म्हणतेस, तुला मी एकच मुलगा आहे, अगं मग ऐक, तू ते आणखी पुत्राचारी, तुला अजून 4 मुलं होती, हा पक्का निर्धार मनामध्ये ठेव की तुला 4 मुलं होणार आहेत आणि ते 4घही तुझी सेवा करतील आणि ती सेवा सुद्धा अतिशय मनोभावे करतील, म्हणजे तुला माझी आठवण पण येणार नाही। हे अध्यरूत आहे की तुला अजून 4 मुलं होतील, तुझी ती सेवा करतील, परोपरीने सेवा करतील। अगं तू मागच्या जन्मी शिवाची आराधना केलीस, मागच्या जन्म आठव जरा, असं म्हणून तिच्या डोक्यावर नरसिंह सरस्वती या बालकानी, या ब्रह्मचार्यानी तिच्या डोक्यावर हात ठेवलाय। हात ठेवून सांगतायत, हे माते, मागचा जन्म आठव, तू आराधिला शंकर, जन्मांतरी पूर्वापार, म्हणून मस्तकी ठेवती कर, मग तिसी झाले जाती स्मरण। त्यांनी डोक्यावर हात ठेवल्या ठेवल्या तिला मागचा जन्म आठवायला लागला
आठवला तिला, मनामध्ये स्मरण केलं, विसरली होती. आणि समोर उभा राहिलेला मुलगा हा माझा मुलगा, अहो हा तर मागच्या जन्मीतला श्रीपाद श्रीवल्लभ आहे. त्याचं रूप तिला दिसायला लागलं. हा कितवा चमत्कार हो लहानपणातल्या. नरसिंह सरस्वतींनी किती चमत्कार केले काय सांगू. पण एकही चमत्कार त्यांनी मी केला असा कुठेही उल्लेख नाही. याला म्हणतात गुरु, याला म्हणतात जगद्गुरु, याला म्हणतात सद्गुरु. गुरु कधी केलेलं ही सांगत नाही तो गुरु. लहानपणापासून हे चमत्कार केलेले आहेत त्यांनी. हा सर्वात मोठा चमत्कार केलाय. तिच्या डोक्यावर हात ठेवलाय, तिला तिचा पूर्वजन्म दाखवलाय आणि पूर्वजन्मामध्ये आपलं श्रीपाद श्रीवल्लभ असलेलं रूप त्या आंबाला दाखवलंय. आंबानी बघितलं, अरे हा तर माझा मुलगा, पण हा तर मागच्या जन्मातला श्रीपाद श्रीवल्लभ आहे. ते बघितल्यानंतर तिने अक्षरशः श्रीपादांचं रूप बघून आपल्या मुलाला साष्टांग दंडवत घातलं. श्रीपादांनी तिला उठवलं आणि अतिशय गुप्त रूपाने तिला हे सगळं ज्ञान दिलं. ऐक माते ज्ञानवंती. त्या आईला सांगतायत, अगं तू ज्ञानवंती आहेस, ऐक. मी जे काय बोलतो ते गुप्तपणे ऐक. आता ब्रह्मज्ञान सांगतायत मातेला, ऐक माते ज्ञानवंती. न हा बोल करी हो गुप्ती. मी जे बोलतो ते गुप्त ठेव, कोणाला सांगू नकोस. काय आम्ही संन्यासी असो यती. अगं आम्ही संन्यासी आहोत, आम्ही यती आहोत. या संसारापासून आम्ही अलिप्त आहोत. याची कारणे आम्ही आता, अगं आम्ही यती, आम्ही संन्यासी ब्रह्मचारी, या संसारापासून आम्ही अलिप्त आहोत. म्हणून मला आता समस्त तीर्थ हिंडू दे. आम्हाला हे तीर्थ हिंडायचं कारण आहे. म्हणून तिच्या जवळ आज्ञा मागतायत मातेशी. अगं आई आज्ञा दे ग, काय सांगू तुला. हा तुझा पूर्वजन्म तुला दाखवला. अगं आम्ही यती आहोत, आम्ही संन्यासी आहोत, आम्ही तापसी आहोत. तप करण्याकरता, लोकानुग्रह करण्याकरता आम्हाला तीर्थ हिंडावे लागणार. आम्हाला संसारापासून अलग राहावं लागणार. येणे परी जननीसी. अशा प्रकारे त्या आईला अत्यंत सूचक अशा शब्दात सगळं समजावून सांगतायत. तरीही ती माता आहे, ती माता ऐकायला तयार नाही. पुनरपी विनवी पुत्रासी. पुन्हा पुन्हा ती मुलाला विचारते, सांगते. पुनरपी विनवी, विनंती करते, पुन्हा त्याला हात जोडते. तुम्ही म्हणताय तुम्हाला जायचंय, तुम्ही म्हणताय मला 4 मुलं होतील, तुमचं बोलणं खोटं होणार नाही. पण आणि कधी न देखे, अजून मी तो बघितलेच नाही. तुम्ही म्हणताय 4 पुत्र होतील, पण मी अजून बघितले नाही. तेव्हा मी कसं काय माझं रक्षण होणार आहे. अहो लहान वयामध्ये तपाला जाणं योग्य आहे का. तुमचं वय काय, या वयात तुम्ही तपाला जाताय का. ती मुलाला सांगते. आई पुत्राचा हा संवाद खूप छान आहे बरं, खरोखर. आई पुत्राचा हा संवाद ऐकण्यासारखा आहे. गुरुचरित्र वाचा, हा खरोखर वाचा. ती म्हणते, अरे मुला, अरे बाळा,
तिला सगळं रूप दाखवलंय, तिला कळलंय हा जाणार आहे, हे सत्य तिला माहीत आहे. तरीही ती प्रयत्न करते, ती त्याला समजावते, ती त्याला सांगते की अरे बाळा हे लहान वय आहे, मला सांग बरं कुठल्या धर्मामध्ये या वयामध्ये तपाला चाललाय. अरे धर्मानुसार आचरण करायचं ठरवलं. तू आत्ता सांगतो तुम्ही संन्यासी, तापसी, यती, पण तुला माहितीये का धर्मशास्त्राप्रमाणे 4 आश्रम आहेत. ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि तदनंतर संन्यास आश्रम. धाकुटेपणी तुम्हा तपास धर्मी कोण आहे हर्ष, धर्मशास्त्री ख्याती सुरेश. लहानपणामध्ये तपास जायचं, संन्यासी व्हायचं, हा काय आनंद आहे. अरे धर्मशास्त्रानुसार 4 आश्रम आहेत. ते कसे तर 12 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य वर्षे 12 वर्षापर्यंत ब्रह्मचारी आश्रम सांभाळायचा आहे. म्हणजे 8व्या वर्षी मुंज झाल्यानंतर 12 वर्ष पुढचे म्हणजे 20 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य वर्षे 12, त्यावरी गृहस्थ आश्रम धर्म 12 वर्षानंतर मग गृहस्थ आश्रम घ्यायचा आहे. आता गृहस्थ आश्रमानंतर मुख्य जो आहे तो वानप्रस्थ आश्रम. पहिले ब्रह्मचारी आश्रम, मग गृहस्थ आश्रम आणि तदनंतर संन्यास. वानप्रस्थ आश्रम तदनंतर घडती पुण्य अपरंपर. अशा प्रकारे जो आश्रम आचरण करतो त्याला अनेक पुण्य प्राप्त होतात हे आई सांगते. म्हणजे बघा मुलगा तर ज्ञानवंत आहेच, जगद्गुरु आहेच, त्रिकाल ज्ञानी आहे, त्रिभुवन करता आहे, पण आई पण साधी सुधी नाही. आई पण ज्ञानवंत आहे, आई पण त्याला धर्मशास्त्र. या दोघांचा जो संवाद आहे खरोखर सांगतो अतिउत्तम संवाद आहे. ती म्हणते अरे अशा प्रकारे जो कोणी आश्रम आचरतो त्याला फार पुण्य मिळतं. पुढे जाऊन ती म्हणते की मुख्य आश्रम जो आहे तो गृहस्थ आश्रम. गृहस्थ आश्रम आचरता होय अति सामर्थ्य, मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ. गृहस्थ आश्रम सांभाळायचा, त्याचं आचरण करायचं आणि मग संन्यास घ्यायचं असं धर्मशास्त्र सांगताय. आता थोडक्यात बघायला गेलं तर माता आणि पुत्रांमध्ये धर्मशास्त्रावर चर्चा चाललेली आहे. धर्मशास्त्रामध्ये काय सांगितलंय आणि मुलगा काय सांगतोय ह्याच्यावर खरी चर्चा चालली आहे. असं म्हटलं तर वावगं ठरू नये. ब्रह्मचर्य मार्ग ऐका. ती म्हणते ब्रह्मचर्य मार्गामध्ये काय काय करायचं आहे तर वेदांचं पठण करायचंय, वेद विद्या शिकायची आहे. विवाह होता गृहस्थे निका, मग त्याच्यानंतर विवाह झाल्यावर ब्रह्मचर्य आश्रमामध्ये वेद पठण करावं, आचरण करावं, नंतर विवाह करावा आणि विवाह झाल्यानंतर संततीचा लाभ व्हावा. मग यज्ञादी कर्म करावे. बघा आई मुलाला ज्यावेळेस मुलगांनी संन्यास घ्यायला जातोय सांगतोय त्यावेळेस आई हे सगळं त्याला वर्णन करते. म्हणजे आई पण काय श्रेष्ठ असावी. धन्य ती माता पिता.
सगळे लोक ऐकतायत. अहो, व्रतबंधाचा कार्यक्रम बाजूला पडला. आता हे सगळं संवाद काय उच्च प्रतीचे सुरू झालेले आहेत. यामध्ये बाप अतिशय शांतपणे, माधव हे सगळं माता पुत्रांचं बोलणं माधवच नाही ऐकत, तर सगळे लोक शांतपणे ऐकतात. प्रश्न हा आहे, मुलगा संन्यास घेण्याकरता निघालाय आणि आई त्याला अडवतेय. बरं, अडवतेय तर भावनिक नाही, तर धर्मशास्त्रानुसार त्याला अडवण्याचा प्रयत्न करते. तुझ्यावर असलेले, प्रथमतः तिने भावनेचा आधार घेतला, पण जेव्हा कळलं की हा मुलगा भावनिक थांबणार नाही आहे, हा ज्ञानवंत आहे, हा तपवंत आहे, हा कार्मिक पुरुष आहे, हा त्रिकालज्ञानी आहे, मग याला थांबवण्याकरता धर्मशास्त्राचाच आधार घ्यावा लागेल. म्हणून ती धर्मशास्त्राचा आधार घेऊन सांगते. ती म्हणते, प्रथमतः ब्रह्मचारी आश्रमामध्ये वेद शिकावे, वेद विद्या शिकावी, ज्ञान संपादन करावं, नंतर विवाह करावा, नंतर आपल्याला पुत्रपौत्रांचा लाभ व्हावा, मग यज्ञादी कर्म करावी आणि मग संन्यास घ्यावा. आणि तरच तो संन्यास मुख्य गणला जाईल, अन्यथा तो संन्यास मान्य नाही. लहानपणी संन्यास घेणं अग्राह्य, संन्यास बाळपणी, लहानपणी संन्यास घेणं मान्य नाही. आईने धर्मशास्त्रानुसार मुलाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अरे बाळा ऐक, समस्त इंद्रिय संतुष्टावी, सगळ्या इंद्रियाचं संतुष्टीकरण करावं. समस्त इंद्रिय संतुष्टावी, बर मनीची वासना पुरवावी, मनामध्ये जी जी इच्छा निर्माण होईल ती पूर्ण करावी. इंद्रिय तर संतुष्ट करावीच, मनामध्ये जी जी इच्छा निर्माण होईल ती पूर्ण करावी. तदनंतर तपासी जावे, मग तप करण्याकरता, संन्यास आश्रम घेण्याकरता जावं. थोडक्यात तिने सांगायचा प्रयत्न केलाय. मोठा आधार दिलाय धर्मशास्त्राचा, 4 आश्रमांचा आधार दिलाय. हे सगळं सांगण्यामागचा तिचा उद्देश आहे, माझ्या मुलांनी जाऊ नये. हा एकमेव खरा उद्देश तिचा आहे. माझ्या मुलांनी जाऊ नये. मुलगा निघालाय, त्याला अडवायचं आहे. ऐको आणि मातेचे वचन, आईचं ते बोलणं ऐकून तिने ब्रह्मज्ञानावर ज्यावर चर्चा केली, धर्मशास्त्र सांगायला सुरुवात केली, त्यावेळेस श्री गुरु सांगती तत्वज्ञान. आता मुलाची पाळी आहे. आईच्या या बोलण्याला उत्तर द्यायचं आहे त्याला. इकडे आईची इच्छा मुलाला संन्यास दीक्षा घेण्यापासून अडवणं आणि मुलाची इच्छा आईनी संन्यास दीक्षा द्यायला, आपल्याला ग्रहत्याग करायला परवानगी देणं. हे 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट आईच्या बाजूनी की मुलांनी जाण्याचा हट्ट सोडावा आणि आईनी आपल्याला जाण्याकरता परवानगी द्यावी, हा मुलाचा आहे. आता ह्याच्यामध्ये धर्मशास्त्रावर माता आणि पुत्र यांच्यामध्ये हा संवाद चालू आहे. तिने धर्मशास्त्रानुसार कशा प्रकारचे आश्रम असतात, कुठल्या आश्रमात काय असतं, संन्यास केव्हा घ्यावा, हे सगळं इत्थंभूत सांगितलं. बालकांनी, नरसिंह सरस्वतींनी शांतपणे ऐकून घेतलं. अहो, ते ज्ञानवंत होते, ते जगद्गुरु आहेत.
त्यांना अवघड काही नव्हतं. अहो, ज्या बालकाने 7 वर्ष मुक राहून 7व्या वर्षी 4 वेदावर भाष्य केलं, ते सामान्य असतील का? ते आईला ज्यांनी लोखंडाला स्पर्श करून त्याचं सोनं केलं, ते सामान्य असतील का? त्या आईला तशीही परवानगी काढू शकत असते. पण त्यांनी तत्वज्ञानाचा काय काय आधार घेतलाय बघा. ऐकोनी मातेचे वचन, श्री गुरु सांगती तत्वज्ञान, ऐक नामधारका सुमन, म्हणून सांगे सिद्धमुनी. सिद्धमुनी नामधारकाला सांगतायत. नामधारक हे नाममात्र आहे. पुन्हा पुन्हा सांगतो, सिद्ध तुम्हाला आणि आम्हाला सांगतायत की श्री गुरु सांगती तत्वज्ञान. चांगलं मन करून ऐक. सद्गुरु तत्वज्ञान देत आहेत. सद्गुरूंनी तत्वज्ञानामध्ये काय काय सांगितलं, लक्ष देऊन ऐका. तत्वज्ञान सांगतायत. तत्वज्ञानामध्ये सद्गुरु तिला काय म्हणतात? श्री गुरु म्हणती जननीसी आंबा ऐसा निरोपदेशी. अगं, तू मला हे सांगतेस 4 आश्रम पाळावे. पहिले 12 वर्ष ब्रह्माश्रम, नंतर गृहस्थाश्रम व वानप्रस्थाश्रम. हे सगळं तू मला सांगतेस. अगं, पण या शरीराचा भरवसा आहे का? श्री गुरु म्हणती जननीसी आंबा ऐसा निरोपदेशी, अनित्य शरीर तू जाणसी. अगं, या शरीराचा भरवसा नाही, जीवाचा भरवसा नाही, हे तू जाणतेस. तुला माहित असेल की शरीराचा भरवसा नाही. अगं, ज्याला आपल्या शरीराचा भरवसा असेल, आपल्या जीवाचा भरवसा असेल, आपण किती वर्ष जगणार आहोत हे माहिती असेल, त्याला हे तुझं बोलणं संयुक्तिक आहे, मान्य आहे. तुझं म्हणणं मान्य आहे की 12 वर्ष ब्रह्मचार्य, नंतर गृहस्थ, मग वानप्रस्थ आणि मग संन्यास. हे तुझं बोलणं मान्य आहे. पण कोणाला? ज्याला आपल्या शरीराचा भरवसा आहे. एखादा स्थिर जीवी आहे, पण हे शरीर अनित्य आहे. उद्या कुठल्या क्षणाला काय होईल याचा भरवसा नाही. अगं, हा देह म्हणजे क्षणभंगूर आहे ग. कोणीही स्थिर राहिलंय का? मला सांग, कोण स्थिर राहिलंय? जोपर्यंत आपलं शरीर आहे तोपर्यंत पुण्य मार्गाने राहावं. देह म्हणजे क्षणभंगुर. सद्गुरू सांगतायत आईला. ज्यावेळेस ती एवढं मोठं ब्रह्मज्ञान, धर्मशास्त्राचं ज्ञान त्याला सांगते, त्यावेळेस पहिल्याच मुद्द्यावर सद्गुरू तिला सांगतायत, देह म्हणजे क्षणभंगुर, नाही राहिले कवणे स्थिर. अगं, क्षणभंगुर आहे, कोणीही स्थिर राहिलेलं नाहीये. जोपर्यंत आपलं शरीर दृढ आहे तोपर्यंतच पुण्यकर्म करावं. ज्याने मृत्यूला जिंकलंय त्याने निश्चयावे शरीर नित्य, त्यासी तुझा उपदेश सत्य. अगं, ज्यांनी मृत्यूला जिंकलंय, ज्याला मृत्यू येणार नाहीये, अशानी तू सांगते तसं वागावं. त्याला उपदेश मान्य आहे, योग्य आहे तुझा उपदेश त्याला. पण आहे का असा कोणी? तू मला सांगतेस. हे तत्वज्ञान सद्गुरू वयाच्या 7व्या वर्षी नरसिंह सरस्वती
आपल्या मातेला सांगतायत. बरं, माता ज्ञानवंत आहे. पुन्हा पुन्हा सांगतो. अगं, रोज रात्री आयुष्य कमी होत असतं. क्षणाक्षणाने आयुष्य कमी असतो. त्यामुळे धर्म करावा. धर्म याच वयात करावा. कारण केव्हा काय होईल याचा काहीही भरवसा नाही. त्यामुळे आई, तू जे सांगतेस ते त्या व्यक्तींना मान्य आहे, त्यांना योग्य आहे त्या तुझा उपदेश, की ज्यांना आपल्या देहाचा भरोसा आहे. पण अहो रात्र आयुष्य कमी होत आहे. क्षणाक्षणाला कमी होते. जसा मासा अत्यल्प उदकामध्ये असतो तसं मनुष्याचं अल्प आयुष्य आहे ग. जववरी असे प्राणी सुरेश, जोपर्यंत हा मनुष्य प्राणी व्यवस्थित आहे तोपर्यंतच त्यांनी धर्म करावा. जैसा सूर्याचा रथ चाले. काय काय उपमा देतात बघा आता सद्गुरू. माशाची उपमा देऊन झाली, आता सूर्याची उपमा देत आहेत. काय? जैसा सूर्याचा रथ चाले. जसा सूर्याचा रथ चालतो क्षणामध्ये 22,000 गावं तो पार करतो. खरंय, आपल्याला लांबून दिसत नाही कारण तो खूप वर आहे. पण सद्गुरू म्हणतात, जैसा सूर्याचा रथ चाले, निमिष होता शीघ्र काळे. एका क्षणामध्ये 22,000 गाव फळे. तैसे आयुष्य. त्या पद्धतीने आपलं आयुष्य क्षीण होतंय गाई. आणि तू मला हे ज्ञान देते. ज्याप्रमाणे आता सूर्याची उपमा झाली, माशाची उपमा झाली, आता कुठली उपमा देत आहे? पर्जन्य पडता वृक्षासी. पाऊस ज्या वेळेस वृक्षावर झाडावर पडतो आणि त्या पावसाचं पाणी काही काळ त्या पर्णावर म्हणजे पानावर राहतं, ते स्थिर राहत नाही. त्याच पद्धतीने भूमीवर मनुष्य स्थिर राहत नाही. बघा, माशाची उपमा, सूर्याची उपमा, पावसाच्या पाण्याची उपमा, सद्गुरूंनी काय काय उपमा दिल्या आहेत. 7 वर्षाचं बालक काय तत्वज्ञान सांगताय. पर्जन्य पडता वृक्षावरी, उदक न राहे पर्णासी, स्थिर नवे अवधारी, घडे भूमीवरी सवेची. ज्याप्रमाणे पानावर पावसाचं पाणी स्थिर राहत नाही, ते सुद्धा भूमीवर पडतं, तसंच या भूमीवर या मनुष्य देहाचं आहे ग. तैसे शरीर नवे स्थिर. त्याचप्रमाणे मनुष्याचं शरीर स्थिर नाही. जीवित्वा मरण निर्धार. जीवाला मरण हे नक्की आहे. यवन अथवा होताची जर. यवन किंवा वृद्ध, त्याला मृत्यू हा आहेच, तो स्थिर नाहीये. ह्या 3 उपमा तुला सांगितल्या आहेत मी. याची कारणे याच करता देहासी विश्वासुने पर्येसी, मृत्यू असे सहवासी, धर्म करावा तात्कालिक. याच करता आई तू सांगते त्या पद्धतीने याच करता देहावर विश्वास ठेवू नये, जीवनावर विश्वास ठेवू नये. कारण मृत्यू हा त्याच्या बरोबर सहवासी आहे. मृत्यू केव्हाही येणार आहे. मृत्यू हा सहवासी आहे. म्हणून धर्म कर आई, धर्म करावा. पिकले पान वृक्षी जैसे. झाडावर सुद्धा पिकलेलं पान ते सुद्धा गळून पडतं. तैसेच शरीर हे भरोसे.
त्याच पद्धतीने या शरीराचं आहे. केव्हा मृत्यू येईल हे काहीही सांगता येत नाही. अनेक प्रकारे या 4-5 उपमा देऊन झाल्या, पण अजूनही सद्गुरु तिला बऱ्याच प्रकारे समजावून सांगतायत. त्यावर ती काय उत्तर देते? ती परवानगी देते का? सद्गुरु जातात का सद्गुरु जाणं रद्द करतात, घरीच राहतात? काय होतं हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.